आपण युरोप आणि भारत या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत प्रबोधन युग, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध. चला तर आता आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद हे उमटत होते. तर याच्यामुळे काय झालं की आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला युरोपामध्ये घडणाऱ्या काही घटनांचा हा अभ्यास करावा लागतो. चला तर मग पुढचे मुद्दे स्पष्ट करूया. तर प्रबोधन युग युरोपच्या इतिहासात मध्ययुगाच्या शेवटचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे आणि ते 16व्या शतकापर्यंत हे जे संपूर्ण युग होतं त्याला प्रबोधन युग असं म्हणून ओळखलं जातं. आणि या कालखंडामध्ये प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ, भौगोलिक शोध यामुळं आधुनिक युगाचा पाया हा घातला गेला. आणि म्हणूनच अजून विस्तारित रूपाने या युगाला प्रबोधन युग असं म्हणतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तसं नमूद केलेलं आहे. पुढे बघूया आपण की युरोपातील काही कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये ग्रीक आणि रोमन हे परंपरा यांच्यामध्ये पुनरुज्जीवन असं घडून आलं. आणि मग यातूनच सर्वांगीण प्रगतीला ही चालना मिळाली. या प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला ही चांगलीच चालना मिळाली आणि माणसांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो सुद्धा बदलला आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचाराचा असा केंद्रबिंदू बनला. पुढे आपण बघत आहोत एका अशाच व्यक्तीचं थोडस ओळख. लिओनार्द द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू असं व्यक्तिमत्व मानलं जायचं. ते अनेक शास्त्र आणि कलामध्ये असे हे लिओनार्द विंची पारंगत होते. ह्याच्याबरोबरच शिल्पकला, स्थापत्य कला, त्याच्यानंतर गणित, अभियांत्रिकी, त्याच्यानंतर संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयांवर त्यांचं प्रभुत्व असं होतं. आणि ते चित्रकार म्हणूनच सुद्धा जगप्रसिद्ध असे ठरले. इतक्या सगळ्या गुणांनी ते युक्त होते, परंतु ते या जगामध्ये कसे प्रसिद्ध झाले? एक चित्रकार म्हणून. त्यांचा मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती या अजरामर झालेल्या आहेत. कुणाच्या? लिओनार्द द विंची यांच्या. पुढे जाऊया. प्रबोधन युग. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्र ही व्यापून टाकलेली आहे. सगळीच क्षेत्र काय केली? व्यापून टाकली. कशा रीतीने? तर बघा, ज्ञान, विज्ञान तसंच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. मग इसवी सन 1450च्या सुमारामध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा हा शोध लावला. कशाचा शोध लावला? छपाई यंत्र. आपण छापतो ते छपाई यंत्राचा शोध लावला. आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळं नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन संकल्पना असं ज्ञान समाजापर्यंत पोचायला लागलं. कारण जे काही छापखान्यातून छापून येतं त्याच्यामध्ये काही माहिती असते, काही लेख असतात, काही साहित्य असतं, काही रचना असतात, काही काव्य असतं. त्याच्यामुळे आपल्याला विस्तृतरित्या या समाजामध्ये काय होतंय, या जगामध्ये काय होतंय, आपल्या देशामध्ये काय होतं हे समजून येतं. म्हणून आता आपण काय शिकलो? प्रबोधन युग कशाला म्हणतात? प्रबोधन युगाचा इसवी सन आणि शतक कोणता? आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू कसा झाला? आणि लिओनार्दो द विंची यांच्या अजरामर चित्रकृती या कोणत्या? आणि प्रबोधन युग याच्यावरती तुम्हाला माहिती द्यायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.